श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या सोन चाफा या चॅनलवर. तुमचंही भाग्य जर तुमची साथ देत नसेल आणि तुम्हालाही फक्त असं वाटत असेल की माझ्या भाग्यामध्ये देवाने काही चांगल्या गोष्टी लिहिलेल्याच नाही, तर नक्कीच तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर आजच्या ह्या छोट्याशा कथेमधून तुम्हाला मिळणार आहे. तर फार वेळ न घेता लगेचच आपली बोधकथा सुरू करूया. बोधकथा म्हणण्यापेक्षा हा एक खराखुरा घडलेला जो प्रसंग आहे तोच मी तुमच्यासमोर मांडत आहे. तर ही कथा आहे महाभारतातील. आता महाभारत हे अगदी आपण वाचलेलं आहे. त्या महाभारतामध्ये एक गोष्ट तुम्हाला माहीत असेल ती अशी की जेव्हा श्रीकृष्ण कौरवांकडे पांडवांसाठी 5 गावं मागण्यासाठी गेले होते. श्रीकृष्ण जेव्हा कौरवांना फक्त इतकं म्हणाले की पांडवांना त्यांची 5 गावं देऊन टाका, म्हणजे तेही आरामात खातील पितील आणि आनंदात राहतील. फक्त 5 गावं त्यांना त्यांच्या हक्काची देऊन टाका. आता त्यांनी वेगळं काही असं मागितलं नव्हतं, परंतु त्या ठिकाणी शकुनी मामा होता. आणि जेव्हा दुर्योधनाने हे ऐकलं आणि त्या ठिकाणी जेव्हा शकुनीही उपस्थित होता, तेव्हा शकुनीने दुर्योधनाला लगेचच सांगितलं की हा जो कृष्ण आहे तो छळ करणारा आहे आणि 1 नंबरचा कपटी आहे. याच्या बोलण्याला तू फसू नकोस आणि 5 गावं तर काय, पण सुईच्या टोका इतकी जागा देखील त्या पांडवांना मिळता कामा नये. आता हे शकुनीने सांगितलं आणि दुर्योधनाने ऐकलं आणि पुढे काय घडलं हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. आता एवढं झाल्यानंतर कृष्णाची जी शक्ती आहे ती अजूनही या शकुनीला आणि दुर्योधनाला ठाऊक नव्हती. आणि दुर्योधनाने रागाच्या भरात शकुनी मामाच्या सांगण्यावरून लगेचच कृष्णाला बंदी बनवण्यासाठी ऑर्डर दिली आणि सांगितलं की याला बंदी करा. आता तो कृष्ण आहे, सगळं ब्रह्मांड त्याचं आहे, तर त्याला कोण बंदी करणार आणि कुठे बंदिस्त करून ठेवणार हेही त्या मूर्खांना लक्षात आलं नाही. पण जेव्हा हे कृष्णाने ऐकलं तेव्हा कृष्णाने मात्र आपलं खरं रूप धारण केलं आणि त्याच वेळेस त्यांना बजावलं की याचे परिणाम वाईट होणार आहे आणि असं म्हणून कृष्ण त्या ठिकाणाहून निघून गेला. आता दुर्योधन आणि शकुनी हे कट कारस्थान रचणारे होते. त्यातली त्यात धृतराष्ट्रापर्यंत ही बातमी जेव्हा गेली तेव्हा जो धृतराष्ट्र होता तेव्हा तो चिंतेत पडला. कारण जेव्हा कृष्ण मध्यस्थी बनून आला, काहीतरी त्याने मागणी केली आणि यांनी असं उत्तर दिलं की 5 गावं तर काय, सुईच्या टोका इतकीही जागा त्यांना देणार नाही, मग आता याचे परिणाम काय होतील. आणि तो बोलत होता की आता याचे परिणाम काय, पुढे काय होणार. आणि हा जो दुर्योधन होता त्याला स्वतःचा इतका गर्व होता आणि त्याला खतपाणी घालणारा जो शकुनी होता त्याच्या जोरावर हा म्हणाला होणार काय, युद्ध होणार युद्ध. आणि आता युद्ध म्हटल्यावर धृतराष्ट्राला आपल्या मुलाची काळजी वाटली आणि पुत्रमोहामुळे तो काळजीत पडला आणि लगेचच महान जे पंडित होते, ज्योतिष होते, सगळ्यांना बोलवलं आणि तो दुर्योधन जो होता त्या दुर्योधनाची पत्रिका त्यांच्यासमोर ठेवली, म्हणजे कुंडली समोर ठेवली आणि सांगितलं की ही कुंडली बघून सांगा की या पुढे काय लिहिलं आहे, याचं भविष्य काय आहे. आता जेव्हा ही पत्रिका, जेव्हा ही कुंडली त्या विद्वानांनी पंडितांनी बघितली, आता एकच नव्हता, असे भरपूर जण होते आणि प्रत्येकाने जेव्हा ती बघितली तेव्हा प्रत्येकाचं एकच मत तयार झालं. ते असं की ही पत्रिका जी आहे ती राजयोगाची आहे. ही ज्याची कोणाची पत्रिका आहे त्याच्या कुंडलीत राजयोग लिहिलेलाच आहे आणि राजयोग त्याच्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. आणि हे ऐकल्यानंतर मात्र धृतराष्ट्राचा आनंद गगनात मावत नव्हता. कारण शेवटी एक तो बाप होता आणि मुलाची अशी पत्रिका ऐकून त्याला खूप आनंद झाला आणि लगेचच युद्धासाठी त्याने परवानगी देऊन टाकली आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे युद्ध सुरू झालं. आता जसं युद्ध सुरू झालं अगदी 4-5 दिवस गेले आणि कौरव मात्र हळूहळू हरू लागले, कौरवांचा पराभव होऊ लागला. हे पाहून धृतराष्ट्र घाबरला आणि त्याला मनामध्ये एक शंका आली. पुन्हा त्या विद्वानांना बोलवलं आणि विचारलं की तुम्ही जसं सांगितलं तसं काहीही घडताना दिसत नाही, मग याचे परिणाम काय होणार, अजूनही तुम्ही मला सांगा. त्यावर ते जे विद्वान, जे पंडित होते, ते ज्ञानी होते, त्यांचं जे ज्ञान होतं त्याला कशाचीही तोड नव्हती. त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर ते हेच सांगत होते की ही पत्रिका राजयोगाचीच आहे आणि हे आम्ही अजूनही लिहून देतो, सांगतो, तुम्ही परिणाम बघा, नक्कीच तुमचाच विजय होणार. आता असं ऐकल्यानंतर पुन्हा एकदा याला आनंद झाला धृतराष्ट्राला. एक दिवस पुढे जात होता, अगदी 10 दिवस युद्ध चालू होतं. पण ह्या 10 दिवसांमध्ये अगदी काहीच कौरव शिल्लक राहिले होते आणि पांडवांचा विजय हा डोळ्यासमोर अगदी स्पष्ट दिसत होता.
तेव्हा मात्र धृतराष्ट्र अगदी घाबरला आणि धृतराष्ट्राने पुन्हा एकदा त्या विद्वानांना जाब विचारला की तुम्ही माझ्याशी खोटं तर बोलत नाही ना? ही पत्रिका काय सांगते आणि समोर परिणाम काय घडत आहे? आता माझं हे सगळं डोक्याबाहेर चाललं आहे, तर मला यात काहीतरी मार्ग सांगा. त्यावेळेस ते विद्वान म्हणाले की आम्ही अजूनही ठामपणे हेच सांगतो की ही जी पत्रिका आहे ती राजयोगाचीच आहे, परंतु आता आम्हाला अशी शंका येत आहे की नक्कीच त्या युद्धभूमीवर, त्या रणभूमीवर असं कोणीतरी आहे किंवा अशी एक शक्ती आहे जी ह्या सगळ्या गोष्टी घडून आणण्यामध्ये अडथळे निर्माण करत आहे. जे नक्षत्र आहे, जे तारे आहे, जे ग्रहमान आहे, ते फिरवण्याचं काम कोणीतरी करत आहे आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडून येत आहे. आता असं म्हटल्यावर धृतराष्ट्राला वाटलं कृष्ण तर युद्ध करत नाही, कृष्णाने आधीच सांगितलं होतं की मी शस्त्र उचलणार नाही, आणि मग असं काय होत असेल तिथे. आणि ह्याच वेळेस संजय तुम्हाला ठाऊकच असेल, जो सगळं जे काही युद्धामध्ये होत आहे ते सगळं संजय धृतराष्ट्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होता. आणि मणिधानी नसताना त्या संजयच्या मुखातून शब्द निघाले, जय श्रीकृष्णा, जय श्रीकृष्णा. असं जेव्हा त्याच्या मुखातून शब्द निघाले तेव्हा धृतराष्ट्रानेही त्याच्याकडे आश्चर्याने बघितलं. पण संजय त्यावेळेस म्हणाला, महाराज, त्या ठिकाणी साक्षात श्रीकृष्ण आहे, जो ब्रह्मांड नायक आहे, जो त्या पांडवांच्या बाजूने उभा आहे. तो फक्त असण्याने इतका फरक पडू शकतो, तर त्याने शस्त्र उचलले असते तर तुमचं काय झालं असतं हा विचार करा. पण त्यांनी शस्त्र न उचलताही सगळं काही अगदी व्यवस्थित चालू आहे आणि पांडवांचा जो विजय आहे तो होणार म्हणजे होणार, कारण स्वतः कृष्ण भगवानांनी, साक्षात कृष्णाने त्यांची जी बाजू आहे ती हातात घेतलेली आहे. त्यामुळे त्यांना आता हरवणं अशक्य आहे. आणि पुढे जे काही महाभारतामध्ये झालं ते आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं गरजेचं नाही, कारण ते सगळ्यांना आपल्याला ठाऊक आहे. ह्या बोधकथेमधून मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जर आपली पत्रिका खराब आहे, बघा आता पत्रिका, ज्योतिषशास्त्र, कुंडली ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या शास्त्राला अनुसरून आहे, अजिबात अंधश्रद्धा नाही. त्यामुळे तुम्ही चुकूनही असं म्हणू नका की ह्या काही गोष्टी, अशा काही गोष्टी नसतात, आपल्या मनाचे सगळे खेळ असतात, आपल्या हातात बळ असतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणत असले, हातात बळ असणं गरजेचं असतं, पण तरीही आपली कुंडली, आपली पत्रिका ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावर परिणाम करत असतात. कारण आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा ह्या नक्षत्रांचा वार काय आहे, तारीख काय आहे, नक्षत्र कुठलं आहे, पक्ष कृष्ण पक्ष की शुक्ल पक्ष, हे सगळ्या गोष्टी आपल्यावर परिणाम करतात म्हणजे करतात, हे 100% खरं आहे. पण म्हणून आपण फक्त आपल्या पत्रिकेच्या भरोशावर राहायचं नाही. तुम्ही पत्रिका बघा, तुम्ही तुमचं भाग्य बघा, त्यामध्ये काही त्रुटी असतील तर नक्कीच एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून त्यासाठी तुम्ही सेवा घ्या, उपाय करा, निश्चितच तुम्हाला त्यात फरक जाणवेल. पण तरीही तुमचं मन जर तुम्हाला सांगत असेल की तुमचं भाग्य आता कोणाच्याही हातात नाही, तर तुम्ही सरळ एखाद्या एखाद्या देवाला शरण जा. मी म्हणत नाही की तुम्ही कृष्णाला शरण जा, मी म्हणत नाही की तुम्ही स्वामींना शरण जा, मी फक्त इतकं म्हणत आहे की तुमचा ज्या देवावर विश्वास आहे, तुमचा गणपतीवर विश्वास आहे, तुमचा स्वामींवर विश्वास आहे, तुमची कृष्णावर भक्ती आहे, तर तुम्ही त्यांना शरण जा, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हा आणि त्यांच्या नावाचा जप करणं सुरू करा. नक्कीच तुमचे जे प्रयत्न आहे त्या प्रयत्नांना ह्या देवाची साथ मिळाली तर तुमचं नशीब बदलायला वेळ लागणार नाही. त्यामुळे कोणीतरी लिहून ठेवलं आहे की नशीब बदलणं हेही शक्य असतं, फक्त ते स्वामींच्या कृपेमुळे किंवा एखाद्या दैवी शक्तीमुळे. फक्त त्या दैवी शक्तीप्रती आपला विश्वास किती आहे आणि आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे तर त्यासाठी आपली जी धडपड आहे ती किती प्रमाणात आहे यावर सगळ्या काही गोष्टी अवलंबून असतात. तर आज जी बोधकथा मी तुम्हाला सांगितली ती फक्त आणि फक्त अशा खचलेल्या लोकांसाठी आहे जे आपल्या नशिबाला कोसतात, आपल्या नशिबाला दोष देतात आणि असं म्हणून सोडतात की जाऊ दे, माझ्या नशिबात हे लिहिलेलंच नसेल, जाऊ दे ह्या नशिबाच्या गोष्टी. आपण हे वाक्य कायम म्हणतो, परंतु त्यालाही एक लिमिट आहे. जर ते तसं असेल तर त्याला बदलवण्याची ताकद त्या शक्तीमध्ये आहे. ती दैवी शक्ती तुमच्या पाठीशी असेल तर दुनिया इकडची तिकडे होऊ द्या, पण तुमचं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही, तुमचं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही. तर नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडण्यापेक्षाही तुमच्या जीवनामध्ये ही एक कथा बदल घडवणारी असेल तर नक्कीच तसं कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन बोधकथेसोबत. फक्त आपल्या सोनचाफा चॅनल बघत राहा, कारण रोजच्या रोज आपल्या सोनचाफा चॅनलवर अशाच प्रेरणादायी कथा रोजच्या रोज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर आजची कथा कशी वाटली नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपल्या सोनचाफा चॅनलवरच्या कथा ऐकत रहा. धन्यवाद.